शेतकरी संपाची झळ संपाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेलाही बसलेली आहे। सध्या राज्यामध्ये शिवसेनेचं मी कर्जमुक्त होणार हे अभियान राबवलं जात आहे आणि या अभियानाअंतर्गत शिवसेना खासदार अरविंद सावंत बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असता काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली। त्यांनी थेट मोदी आणि उद्धव ठाकरेंवरून अरविंद सावंतांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आणि खडेबोलही सुनावले। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अरविंद सावंतांसह बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधवांची बोलतीच बंद झाली। शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं होतं ते पाहूया। काय फायदा झाला? उलट आम्ही सांगतो की 16 ने शेतकऱ्याची नुकसान होईल। शेतीकडे मालाचा भाव नाहीच नाही। एक तर दुष्काळाने शेतकरी मरायला लागला की ते निराळाच झाला। इकून तिकून माल झाला त्याला भाव नाही। जे मागच्या वर्षी भाव होते ते यंदा आता पडायला काय कारण होतं? काय घाटा काय होता? या सरकारजवळ कशाची अडचण होती म्हणून अर्ध्यावर आणले हे माल कशा करता आणले? शेतकरी मातीच गाळा करता आणले, दुसरे कशा करता नाही आणले? आमचं म्हणणं उघड आहे तुम्हाला। आणि त्यावेळेस हे उद्धव ठाकरे म्हणतात आम्ही राजीनामे दिलेले, आम्ही आता काढून ठेवणार आहे, आम्ही खिशातून काढणार आहे पाठ, संध्याकाळी पुन्हा खुर्चीवर हजर आहे। याला जर करून दाखवायचं असं तुम्हाला शेतकऱ्याकरता काही तर तुम्हाला सरकार सोडणंच लागत। आणि त्याच वेळेस आम्ही तुमच्या मागे राहू, त्या येणारा आम्ही बी सगळे कास्तकार एका दुटीन तुमच्या मागे राहू, नाही तर आम्ही बी भाऊ उद्या काँग्रेसमध्ये जाऊ। गुलाम जातो आम्ही। एवढी दैना झालीच नाही। ते सरकार कसं असो मी तेव्हा होते, आज बी आहे आणि उद्या बी राहसाल, हे आमचं म्हणणं नाही। पण त्या सरकारनं काय आम्हाला तकलीफ दिली? काँग्रेसनं काय तकलीफ दिली? त्याला 3 वर्षात 300 वर्षाचा काळ बदलून दाखवला। 3 वर्षात 300 वर्षाचा काळ जो नाही पाहिला तो दाखवला। आता याच विषयी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। संपर्क अभियानाच्या माध्यमातून मी कर्जमुक्त होणारच हा संदेश घेऊन आज शिवसेना बुलढाण्यात धडकली आहे व शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल? मी कर्जमुक्त होणारच हे घोषवाक्य तुम्ही समोर घेऊन जिल्हा दौऱ्यावर आले, काय सांगाल? आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जेव्हा या सरकारमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला तेव्हा एक वाक्य म्हटलं होतं, आम्ही सरकारमध्ये आहोत पण सरकार जमा नाही। आणि त्यानंतर सातत्यानं सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयासाठी सरकारमध्ये राहून आमचा पक्ष सातत्यानं संघर्ष करतोय। त्यातली सगळ्यात पहिली मागणी होती शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा। उभ्या देशाला माहिती आहे की महाराष्ट्र होरपळून निघाला। सातत्यानं दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारा, आणि आत्महत्यांचं प्रमाण देशात सर्वाधिक कुठं आहे तर ते महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात आहे। आणि म्हणून उद्धवजी सातत्याने सांगतात की आम्हालाही कळतंय की एकमेव उपाय नाही कर्जमुक्ती, पण कर्जमुक्ती हा ऑक्सिजन आहे त्यांचा, ते तुम्ही पहिली सुरुवात तर करा। आणि ज्या पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार उभं आहे त्या पक्षाचे प्रमुख आपल्याकडे मागणी करत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय। या अभियानामध्ये आम्ही आमचे सगळे सैनिक गावागाव जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, बोलतायत आणि त्यांच्याशी प्रश्न विचारतायत। आणि त्यातून एक फॉर्म आम्ही तयार केलेला आहे की त्याच्यावर शेतकऱ्यांनी त्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत। ते सर्व अर्ज आम्ही घेऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंकडे देणार आहेत आणि ते स्वतः घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा सगळा विषय घेणार आहेत। दरम्यान आता आपण पाहिलं की शेतकरी संपावर पण गेलेत, पण तिथंही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला। हे जे काय आहे ते निषेधार्ह आहे, पण शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम झालंय ते ताबडतोब थांबलं पाहिजे अशी मी मागणी करतोय। बरोबर आहे, या ठिकाणी आता संप मिटलेला नसून त्या संपाला शिवसेना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि कुठल्याही स्तरावर जाऊन सरकारला शेतकऱ्याचे प्रश्न सोडवून देण्यासाठी या ठिकाणी बोलताना आपल्याला खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला बोलताना सांगितलं। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा।